दोन संघांमध्ये ही लढत आहे. आकाश निघालाय पहिला बॉल. आपण बाद टाइम केला. वेट अँड वॉच कव्हरला काउंटर अटॅक जितू धुम्मालचा राहिलाय आणि पहिल्याच बॉल वरती कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. सो धफलकावरती धावा 4 आहेत. ओव्हर पिच केला. घुटना टेक. ये सिक्सर देख. चेंडू सीमा पार. वॉड अंपायरिंग. षटकार. राईट आर्म ओव्हर द विकेट नेत होते यावेळेस. राईट आर्म राऊंड द विकेट नेतात आकाश, कारण 2 बॉलवरती आक्रमण झाला. ऑफिशियल आहेत आमचे संतोष बिराडे सर आणि आपण पाहू शकता त्यांची अंपायरिंग अतिशय चांगली पाहायला मिळते. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते संतोष बिराडे सरांची. इथे लालच बुरी बला बॅटचा एज आणि त्याचबरोबरीनं पंचांना दर्शवलं आपल्या स्टाईल मध्ये की फलंदाज जितू धुम्मा आता माघारी परतला. टी फॉर टॅट. जशास तसे प्रतिउत्तर. फलंदाज वाद. धावफलकावरती धावा आहे 10 आणि मित्रांनो आपण पाहू शकता 2 सख्खे भाऊ आता एकमेकांसोबत भिडणार आहेत, कारण सागर शिंगोले स्ट्रायकिंग वरती आहे, गोलंदाजीवरती आकाश शिंगोले आहे. 2 सख्या भावांमध्ये आपण हा बॅटल पाहणार आहोत. सागीचा साठी हा बॉल फिल्डर लेनचा होता. आडवा पार्टनर लॉफ केला. आकाश शिंगोलेवरती हा पलटवार राहिला आणि चेंडू आपण पाहू शकता फील्ड झाला. या कालावधीमध्ये ही सिंगल एकवटली गेली. एकदा वाली मित्रांनो आणि धावफलकावरती धावा आपण पाहू शकता 11 आहेत. 11 ऑन अ बोर्ड दिस टाइम टीम स्वप्नील स्मृती 11 कोरावळे. 4 चेंडू झालेले आहेत. स्टील 2 टू गो. त्याचबरोबरीनं ऑफिशियल आहेत आमचे संतोष बिराडे सर. अफलातून अंपायरिंग. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आणि आपण पाहू शकता अच्छी सोच आहे इस समय, कारण 2 बॉलवरती आक्रमक फटके आले. जितू धुमालला तुम्ही माघारी पाठवलं त्यानंतर कॉन्फिडन्स वाढला असेल, मनोबल वाढला असेल सर, आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं आकाश शिंगोल्याच्या माध्यमातून. आपण बार आहे इथे बॉडीवरती चेंडू ट्रॅव्हल होतो. शॉर्ट फाईन लेग बीट झालाय. सागर शिंगोले जाऊ की नको, जाऊ की नको, नको की जाऊ, आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धावाला पहिला ओव्हर या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा आहेत 11 आणि 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोरावळे. वाट पाहिली, वेट अँड वॉच केलं पंचानं आणि शेवटच्या मोमेंटला आमच्यापर्यंत निर्णय आला की चेंडू हा वाईट फेकला गेलेला. सो संतोष बिराडे सरांची अंपायरिंग आपण पाहताय या दुपारच्या सत्रामध्ये. इंटरेस्टिंग अफलातून अंपायरिंग.
इथे बिगिट केलाय सागर शिंगोले संघाचा पॉवर हाऊस. चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा षटकार. धावफलकावरती धावा मित्रांनो आपण पाहताय 18 आहेत सागर शिंगोळेच्या बॅटमधनं हा षटकार आला. मागच्या मागचा हिरो मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच वाट पाहता आणि आमच्यापर्यंत निर्णय आला. यस इट इज व्हाईट बॉल. एकदा अजूनही खात्यामध्ये आड होती. या षटकारानंतर मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं थोडंसं प्रेशरमध्ये आहे गोलंदाज हनुमनला आपण पाहतो, ज्यानं मागच्या मॅचमध्ये स्पेल हा चांगला फेकला होता, परंतु समोर सागर सारखा फलंदाज असल्या कारणाने मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं लावडापी झाली. लेग बिफोरची विकेट नाही आणि जर लेग बिफोरची विकेट असते तर मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं बॅटचा एज होता. ते पंच दर्शवतात या ठिकाणी की बॅटचा एज आहे आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता तरी ही सिंगल आली. 20 ऑन अ बोर्ड. चांगली अंपायरिंग राहिली संतोषजी बिराडे सरांची या मॅच मध्ये आपण पाहू शकता. 20 धावा धावफलकावरती आहे. 2 विकेट गमावल्यात स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोरावडे क्रिकेट संघाने या मॅच मध्ये. स्विच हिट अटेम्प्ट केला. वा शॉट. चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. फोर ऑन बोर्ड. 24 धावा फलकावरती आणि आपण पाहता अंपायरिंग अतिशय चांगली होती. या थोडेसे नाचले ना तर अतिशय रंगत येईल या मॅच मध्ये. ते पाहू होतं की नाही. इथे चांगला बॉल पंच दर्शवतात मान हलवून की चांगला बॉल फेकला गेला गोलंदाज हनुमनच्या माध्यमातून. चौकारानंतर हा मिनी कमबॅक आपण म्हणूयात. 24 धावा मित्रांनो धावफलकावरती आहे. 10 चेंडूंची फेकी झाली आहे. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार होतो. पुन्हा त्या विकेट करण्याचा प्रयत्न. लालचबुरी बला. पुन्हा एकदा आपण पाहू शकता पण थोडासा बाहेरच्या दिशेने वळला आहे चेंडू आणि हा निर्धाव डॉट बॉल आलाय. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. स्टील 1 टू गो. 24 धावा धावफलकावरती. सध्याच्या स्थितीला चांगल्या प्लॅटफॉर्मवरती चालती या टीम आपण म्हणू शकतो. सुप्रीम स्मृती स्पोर्ट्स कोरावळे. इथे फुलरलेनचा बॉल. रवी येतात बॉलवरती. वाडिश लॉंगॉनला आहेत तैनात. एक कंप्लीट झाली. फेकी थोडीशी खराब मित्र म्हणजे झाली परंतु बॅकिंग आली आणि एकच धाव या बॉलवरती. ओव्हर कंप्लीट होती. अंपायरच्या ऍक्शन मध्ये आपण पाहू शकता संतोष बिराडे सर आहेत आणि या दुपारच्या सत्रामध्ये खूप इम्प्रेस करतायत. एक धाव आणि शेवटच्या बॉलवरती आणि धावफलक आपण पाहू शकता. 25 धावा धावफलकावरती आहेत. इथे आपण पाहू शकता 25 धावा धावफलकावरती आहे. 2 विकेट गमावल्यात टीमनं बॅटिंग करत असताना, परंतु जम्याची बाजू अशी की सागर शिंगोळे अजून मैदानाच्या आतमध्ये म्हणजे हा फलंदाज एकदा सुरू झाला की थांबायचं नाव घेत नाही. हा फलंदाजाची ओळख परंतु इथे काय होतं ते पाहावं लागेल कारण जिथे तुम्हाला परतलाय इथून सागर शिंगोला बॅटिंग करायची. त्याच्यासमोर आपण पाहतात तर दीपक देखील आहे. तो देखील चांगल्या फॉर्म आपण मध्ये पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहताय. फलंदाजानं दाखवली दांडी आणि मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं आकाशनं वाकवली आहे मधला एसटी फलंदाज बाद. न्यू 25 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहताय आणि पहिल्याच बॉलवरती मित्र म्हणे खऱ्या अर्थानं एसटी या ठिकाणी उद्ध्वस्त केले गेले. आकाश शिंगोलेच्या माध्यमातून चांगला बॉल फेकला गेला. यॉर्कर अटेम्प्ट केला आणि मधली एसटी या ठिकाणी वाकवली. फलंदाज दीपकला माघारी पाठवले. सागर आणि त्याचबरोबर नवीन फलंदाज उमेश येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी तयार असतील स्ट्रायकिंग एंडवरती. 25 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत आणि दोन संघ मित्र म्हणजे खऱ्या अर्थाने एक मॅच जिंकलाय. हा मॅच कोणता संघ जिंकेल हे पाहणं तितकंच गरजेचं राहील कारण अतिशय चांगला मॅच होतोय दोन्ही संघांमध्ये. गोलंदाजी कोटा बॅटिंग लाईन अप
अतिशय चांगला आहे आणि कोण कोणावरती मित्र मला खऱ्या अर्थानं भारी पडेल, छोटा भाऊ जिंकेल हा मॅच की मोठा भाऊ, हा देखील मोठा प्रश्न इथे उपलब्ध झालेला आहे. ते आपल्याला समजेल थोड्या वेळामध्ये. इथे बिगिट केला, वाडा शॉट, चेंडू सीमा पार, षटकार. एकतीस धावा फलकावरती उमेशने आल्याला दाखवून दिलाय, हम भी किसी से कम नाही. फटका दर्जेदार ठोकला, स्लॉट मध्ये बॉल अडव्या बॅटनं फटका सजवला, लॉफ्टेड फटका आपण म्हणू शकतो, चाबुक शॉट, षटकार. 31 धावा फलकावरती आहेत. आकाश शिंगोलेवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये झालं गेलंय. विकेट नंतर मित्र म्हणे खऱ्या अर्थानं आपण 12 आहे. मिस्टॅमिक स्ट्रोक कोण पकडेल हा झेल शॉट, फाईन लेग यसेस. परंतु आपण पाहिलं तर एफर्ट चांगले राहिले होते. 3 खेळाडू शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग, एसटी रक्षक देखील धावले होते. परंतु आपण पाहू शकता रिप्लाय मध्ये पाहूया, चेंडू हवेत, शॉट फाईन लेग क्विकली पोहोचल्यानंतर थोडेसे बॉडी बॅलन्स हुकला आणि त्यानंतर आपण पाहू शकता हा झेल सुटला गेला. डॉट एक धाव मित्र, 60 धावा जर बनवलं तर मॅच टफ होईल. याच्यातील मात्र काही शंका नाही. पॉईंटला खेळले गेलेत, खेळाडू आखी त्या ठिकाणी तैनात. पहिल्या अटेम्प्टला गॅदर केला, फेकी झाली आणि मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं सागर शिंगोले काहीतरी वेगळं ट्राय करतायत, कारण हा शॉट त्यांना स्पेशल नाहीये, परंतु नवीन काहीतरी शिकतायत मैदानाच्या आतमध्ये. ही चांगली गोष्ट आहे मित्र म्हणे खऱ्या अर्थानं, कारण स्विच हिट हा त्यांचा ट्रेडमार्क शॉट नाहीये. सातत्याने आपण पाहू शकता चाबुक शॉट, बॅट लॉफ्टेड, घुटना टेक समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये, काऊ कॉर्नर रिजन असेल, लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, तिथे जास्त खेळतात, परंतु इथे स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि ही देखील चांगली गोष्ट आहे कोरल टीमसाठी. स्पेशली जम्याची बाजू आहे नक्कीच. डॉट बॉल आल्या टीमची टोटल आपण पाहता मित्रांनो धावफलकावरती 33 आहे आणि 3 विकेट मित्र म्हणजे खऱ्या अर्थाने गमावलेले आहेत. ते स्टील 1 टू गो, शेवटचा बॉल शिल्लक आहे. ड्रिंक्स ट्रॉली आपण रेडी राहा. आपण धावफलक पाहू शकता, 33 आणि 3 विकेट, 3-3-3. नक्कीच क्रिस गेलचा जर्सी नंबर यासाठीच 2 धावा आल्या या बॉलवरती आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक थोडं पुढे सरकला जाऊन पोहोचला ते 35 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. ड्रिंक्स ट्रॉली आपण पाणी घेऊन जा त्वरित, कारण उन्हाचा तडाखा भरपूर आहे. गरज असेल तर घेऊन जा, नसेल गरज तर नका नेऊ. नाही गरज, चला चालू करा. 35 धावा धावफलकावरती 3 विकेट, 3 ओव्हर या ठिकाणी. हॅलो. सो 3 षटक कंप्लीट झाले. ड्रिंक्स ट्रॉली देखील मैदानाच्या बाहेर येते. या चौथ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळते. तानाजी हरड येतात गोलंदाजी ट्रॅकवरती चौथा ओव्हर घेऊन. इथे चांगला बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, सागर शिंगोळेच्या बॅटमधनं तडाखा, हा चेंडू सीमा पार, षटकार.
सो आपण पाहू शकता हा षटकार आला पहिल्याच बॉलवरती. हा फटका दर्जेदार. मी म्हणालो होतो की सागर व्ही शेप मध्ये चांगला खेळतो कारण पॉवर इथे चांगला बॉल लाईन चांगली आपल्याला पाहायला मिळते. परंतु पंच आमच्याकडे वळालेत आणि दर्शवलं की हा वाईट बॉल आहे. ऑफस्टिकला मिस केला आणि वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक धावाने धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचलं ते 42 या आकड्यावरती. 42 ऑन बोर्ड. 42 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. फलंदाज तयार होतो या ठिकाणी सागर शिंगोळे. स्विच हिट अटेम्प्ट केलाय. जर समोरून खेळत असतानाच चांगले धावा येतात तर मी म्हणतो रिवर्स खेळण्याची गरज काय. जब सीधी उंगली से घी ना निकले तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है, लेकिन यहाँ तो सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी क्यों. ज्यादा मांगता है इसलिए. जी हाँ. 42 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय सागर शिंगोले तयार होतो स्ट्रायकिंग एंड वरती. इथे बिगिट केलाय आणि त्याच बरोबरीने आपण पाहू शकता की अंपायर दर्शवतात की या ठिकाणी फलंदाज बाद नाही या. कारण स्क्रीन मध्ये वरती आपण पाहूया रिप्लाय मध्ये इथे चांगला बॉल पॅड वरती आणि त्यानंतर झेल या ठिकाणी मित्र मला खऱ्या अर्थाने सुटलाय. एक धाव क्विक घेतली गेली क्विकली आली आणि धाव फलक पुढे सरकला. जाऊन पोहोचला ते 43 या आकड्यावरती. 43 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत आणि 3 विकेट गमावलेल्या स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोरावळे या क्रिकेट संघानं या मॅच मध्ये. फलंदाज तयार होतो स्ट्रायकिंग एंड वरती. उमेश आहे ज्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार देखील पाहिला. इथे चांगला बॉल आहे शॉट फाईन लेग डायरेक्ट हिट. मॅच गोल्डन विकेट कॅरी झाली असती. सागर शिंगोळे या ठिकाणी बाद होण्यास होऊ शकला असता परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलंय का हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ. ज्या ठिकाणी आपण पाहू शकता सिंगल आली होती. 5 धावा पंच आमच्यापर्यंत पोहोचवतात. वडा पहा चुकी पहा मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग मध्ये चुकी झालेली आहे. चेंडू 2 पायांच्या मधनं ट्रॅव्हल झाला आणि हा पंजा खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतो. 5 धावा आल्या धावफलकावरती. दोन्ही पायांच्या मधून आपण म्हणू शकतो ढेंगांच्या मधून गेला चेंडू. याच 48 धावा धावफलकावरती. फलंदाज तयार. इथे चांगला बॉल अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने खेळले वाईडिश मिड ऑफला मिड विकेटला आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता ही सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकेल. जाऊन पोहोचलं 49 धावा धावफलकावरती. 7 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा म्हणून गरजेचं राहील. 15-20 धावा जर इथून आल्या तर फायटिंग स्कोर. कारण आकाची टीम देखील कडक आहे. 2 सामने ते देखील जिंकलेत आणि हा सामना देखील जिंकण्याच्या आशेवरती. इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू तैनात करतो. डाऊन दी बॉल आलाय आणि फलंदाज उमेश आता शेवटच्या बॉलवरती माघारी. फलंदाज बाद. वा 4 षटकं मित्रांनो कंप्लीट झालेली आहेत आणि धावफलकावरती आपण धावा पाहताय 49 आहेत. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आलाय. सो विनय येत आहेत. जर्सीवरती दिसलं होतं आम्हाला वाटलं विनायक. इथे चांगला बॉल पहिलाच बॉल स्लॉट मध्ये सागर शिंगोळेचा ट्रेडमार्क शॉट चेंबू सीमा बार हा षटकार.
त्याच बॉलवरती सागर शिंगोळ्याच्या बॅटमधनं हा फटका आपण पाहिला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलकावरती धावा आपण पाहू शकता 55 असतील या ठिकाणी आपण पाहू शकता. 49 होते 4 ओव्हरमध्ये. फलंदाज तयार. इथे चांगला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत डाऊन दी बॉल खेळाडू येतात परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तानाजी आला चेंडूवरती फेकी झाली तोपर्यंत 2 धावा मित्रांनो आपण धावफलकावरती पाहूयात आणि धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचले ते 57 या कड्यावरती. सागर शिंगोले 10 बॉलमध्ये 25 धावा. प्रत्येक मॅच मध्ये मित्र म्हणले सागरचं चांगलं वर्चस्व राहिलं. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग त्याने केली होती. इथे देखील गरज होती कारण जितू धुमाल आऊट झाला होता आणि त्यानंतर जिम्मेदारी घेत असताना 10 बॉलमध्ये 25 धाब्यांवरती नॉट आऊट. इथे चांगला बॉल सबमरीन डिलिव्हरी. चांगला बॉल पडल्यानंतर जितक्या उंचीवरनं जसं चेंडू ट्रॅव्हल झाला तितक्या उंचीवरनं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल षटकारानंतर आपण पाहू शकता तर 2 धावा आल्या आणि धावफलकावर धावा 57. 5 वर 7 57 धावा धावफलकावरती आहेत आणि 3 चेंडूंची फेकी शिल्लक आहे. फलंदाज तयार. इथे बॅक टू द बॉलर खेळले समोरच्या दिशेने सेफ शॉट सेफ झोन आकाश येतात चेंडूवरती आणि आपण पाहू शकता बॅकिंगला देखील आकाश झाले आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2च धावा येतात आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 59 या कड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत ते दाखवतात पंच दर्शवतात बॅटर सागर शिंगोळे की शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फलंदाज तयार. सफल झालेत फटका इथे चांगला पाहायला मिळतो. पाटण पाड मधनं बॅकलिफ्टला खाली ठेवत असताना बॉटम हँडचा वापर चेंडू करते हवाई सफर काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. खऱ्या अर्थानं स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघानं उभा केलेला आहे. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो आणि ती बॉल फुलटॉस जुडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या 2 बॉलवरती 2 बिग ब्लास्ट आणि धावफलक आता आपण पाहू शकता 71 धावा धावफलकावरती आहेत. 72 धाव्यांचं टार्गेट हा मॅच जिंकण्यासाठी.
थँक्यू सो मच राजेश मुकणे सर. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय माजी सरपंच योगेशजी ठाकरे साहेब सुद्धा आपल्यामध्ये आहेत. गोविंदजी धुमाळ सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित. आपलं हार्दिक स्वागत. आणि आपले सर्वांचे लाडके केडी ग्रुपचे अध्यक्ष कल्पेश दादा धुमाळ सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित. समोर जे निलेश धुमाळ दिसत आहेत, आपण यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत गाडीमध्ये कारमध्ये. सन्माननीय मेजर आपले मेजर साहेब नवी मुंबईचे पोलीस बाबरे साहेब आपल्यामध्ये आहेत. मेजर संरक्षण आहे खलनिग्रह आहे. नमस्कार साहेब. पोलीस आपल्यामध्ये उपस्थित. पी फॉर पोलाइट, ओ फॉर ओबेडियंट, एल फॉर लॉयल, आय फॉर इंटेलिजंट, सी फॉर केअर आणि ई फॉर इफिशियन्सी आपल्यामध्ये येत आहेत. ज्यांच्या गाडीला आपण पाहिलं निलेशजी धुमाळ साहेब, आपलं हार्दिक स्वागत. सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आत्ता मेन लीग सुरू झाली. आता थरारकता वाढेल या टुर्नामेंटची. एक दिवसीय कोरावले प्रीमियर लीग पाहताय आपण. एक गाव 4 संघ. कोणता संघ पुढच्या सामन्यामध्ये सेमीफायनलमध्ये धडकेल, 2 संघ, आणि कोण फायनल जिंकेल यासाठी आतुर झालेत आमचे कोरावळेकर. तर धावांचं लक्ष जिंकण्यासाठी 71 धावा उभ्या केल्या पहिल्या इनिंगमध्ये. पूर्वा स्पोर्ट्सला 72 करायचे आहेत. स्वप्नी स्मृती स्पोर्ट्सने पहिल्या इनिंगमध्ये टॉस जिंकून बॅटिंग केली होती. कुडवली गट प्रमुख तसेच भारतीय कामगार सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष भाजपा संतोषजी पवार साहेब आपल्यामध्ये उपस्थित. तसेच राजेशजी पाटील यांचे जे खंदे समर्थक आहेत संतोषजी पवार, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करते. मैदानामध्ये चेंडू पडलाय पहिला आणि तो वाईड आलाय. फार वाईट चेंडू पडलाय. सागर आता टॉस करतोय. छान पद्धतीने फिंगर रोल केली होती. बोटांचा प्रॉपरली वापर, नखांचा वापर हल्लीच्या काळामध्ये केला जातो बॉलर्सकडून, आणि या ठिकाणी तो करण्याचा प्रयत्न, कारण स्पर्धा जिंकण्याची उमेद आहे. त्यासाठी ते श्रेष्ठ प्रदर्शन कसं करता येईल तो प्रयत्न केला जातो. रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि बघा त्या ठिकाणी चेंडू फ्लाय झाला होता. विकेट किपर उंच तगडा असताना सुद्धा त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला. बॅकअप छान आहे. एकही धाव नाही. पहिली धाव वाईटच्या रूपात, त्यानंतर लागोपाठचे 2 डॉट. षटक हाताळतोय मिस्टर सागर शिंगोले, तगडा खेळाडू. कालच्या दिवसापासून ज्याने हाहाकार माजवलाय आणि कोरावले स्पोर्ट्सला नक्कीच चांगले दिवस आणतोय. आडवा झाला आणि चेंडूला आडवा करायचा प्रयत्न अक्रॉस द बॅटमध्ये. चेंडू गेला अगदी क्रॉस करतोय स्क्वेअर लेग डीपमध्ये. फिल्डर तैनात असताना सुद्धा त्याला हुलकावणी दिली आणि गेला आपलं लक्ष गाठत असताना चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. तर टीडीच्या बॅटमधून तो चौकार 2. चेंडू डॉट खेळला, चाच पडला, त्यानंतर लयमध्ये आलाय आणि तो लय भारी चौकार मारला. पण तो आत्ता हा चेंडू अतिशय भारी भक्कम शरीरयष्टीचा हा तगडा खेळाडू कमबॅक करतोय. ॲक्सेप्ट घेतलाय बॉल. स्कोर 5, बॉल 4, धावसंख्या 5. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न आणि डीप कव्हरमध्ये आउटफील्ड थोडीशी फास्ट नाही येत, स्लो आहे आणि स्लो झाल्यामुळे चेंडू सापडला आणि त्या दरम्यान वेगाने 3 धावा पूर्ण केल्या. 4थी धाव सुद्धा येते. 5वी पण येणार का? संधी तर आहे 5वी धाव घेण्याची आणि बघा 5वी धाव सुद्धा कंप्लीट झालेली आहे. भाग मिल्खा भाग.
टाळ्यांचा गजर होतोय या रनिंग बिटवीन द विकेटसाठी. अगदी चित्याच्या चपळाईने आणि रोमनच्या रायफलच्या वेगाने ह्या 5 धावा पूर्ण झाल्या. फटका मारायची गरज नाही अशी जर पर्वणी भेटली तर धावून पळून धावा काढतील. 72 धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 वर. 5+5 पुन्हा गोलंदाज सागर राऊंड द विकेट. आता मात्र हाफ वॉली घेऊन लॉब करायचं होतं. आता मिस्टामिक स्ट्रोक आणि एक्स्ट्रा शॉट कव्हरला झेल टिपला जातोय बघा. चेंडू आपटतं जल्लोष सेलिब्रेशन खंड कुन्नस टसन क्रिकेट इशारा आमचे पंच दर्शवत आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या एक गडी बाद. येस एक गडी बाद. झेल बाद झाला तो आकाश. लीग स्पर्धा आहे जरा इथे एन्जॉय करावं असं वाटतं. एन्जॉय केली सुद्धा. मुकडे सर सुद्धा भर घालतायत. आमचे विकास सुद्धा टेनक्रिकचे भर घालतायत. सब कुछ मज्जोमेच आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. मुकडे सर गायब होऊ नका आपण. कुठे ती या. तर एक गडी बाद झाला म्हणजे तो झेल सेलिब्रेशन झालेला. थोडंसं या ठिकाणी दुर्लक्ष झालं होतं. लक्ष विचलित झालेलं. मी स्क्रीनकडे बघत होतो पण तो स्क्रीनमध्ये पण लिहिलं होतं की एक गडी बाद आहे. होत असतं. आदमी सॉरी बोला तो झगडा खतम. डॉक्टर सॉरी बोला तो आदमी खतम. अगदी आडवे झाले. ऑफस्टिकच्या बाहेर निघाल होते. चेंडू ओव्हर पिच घेतला. ड्राईव्ह केला ऑन साईड. लास्ट कर ऑफ द विकेट. क्रॉस बॅटेड फटका वारंवार मारतोय मिस्टर तुकाराम आणि वेगाने धावा सुद्धा फुलवतोय. 2 धावा घेतोय. अगदी लिल्या धावतोय. जणू काय MS धोनी आणि सुरेश रैनाच पळतो की काय असं चित्र पाहायला मिळतं आपल्याला मैदानावर. धावसंख्या 12 वर. 12 धावसंख्या. लक्ष फार मोठं 72 धावांचं. आत्ता सुद्धा उचललाय. भिरकावण्याचा प्रयत्नाने उंच हनुमान उडी घेतली परंतु त्या उडीच्याही पलीकडे चेंडू उडी घेऊन जातोय. दान 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 करत सीमारेषेच्या बाहेर. अजून एक देखणा चौकार. हुकचा प्रयत्न करायचा होता परंतु त्या ठिकाणी असफलता मिळाली. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडूच्या रेषेत पोहोचले नाही व्यवस्थित. टायमिंग साधता आला नाहीये. टायमिंग अचूक साधता आलं पाहिजे. आणि हा डॉट चेंडू. 22 धावसंख्या. यावेळेला सुद्धा टर्न केला चेंडूला हाफ वॉली घेऊन. स्लॉग स्वीप करतोय फलंदाज तुकाराम आणि नॉन स्ट्राईकला येतोय. एक धाव सुरक्षितपणे काढत असताना इथे टॉस. प्रेक्षणीय मॅचसाठी टॉस होतोय. बाबरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पोलीस बाबरे सर आपले पोलीस मित्र मेजर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. शेवटचा चेंडू हा या षटकातील. पॉज घेतला. स्वतःला सावरला आवरला पण तो फटका चुकीचा मारला आणि मिड ऑफला झेल देऊन बसला. फलंदाज बाद होत असताना मिस्टर आकाश धुमाळ. आहे ते 72 धावांचं खूप मोठं लक्ष आहे जे गाठायचं आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला रस्ता शोधायचा आहे. जर रस्ता सापडत नसेल तर रस्ता निर्माण करायचा आहे. शिवाजी महाराजांसाहेबांचं वाक्य आहे की कोणत्याही शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी जर कुठला रस्ता असेल तर तो मी शोधून काढेन आणि जर रस्ता सापडला नाही तर मी तो निर्माण करेन. ही ख्याती होती. ही हिंमत होती साहेबांची. महाराज साहेबांची. छत्रपती शिवाजी महाराज. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता असे छत्रपती शिवाजी महाराज. नाव घेतले की आपल्या अंगावरती रोमांच निर्माण होतो. शारे उमटतात असे छत्रपती. दुसरे धर्मवीर. अशी नावं खूप मोठमोठी नावं आपल्याला जोशमध्ये आणतात
आणि हा जोश आणि होश मध्ये मारलेला फटका पाहतो आपण. मिड विकेट आणि काउकॉलच्या वरून घणाघाती षटकार ठोकतोय तुकाराम ऑन द फायर. या षटकाराने 29 वर. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आहेत आपले सन्मान्य केडी ग्रुपचे कल्पेश दादा धुमाळ, ज्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे, स्पेशल ट्रॉफी KPL साठी. आता मात्र तुकारामला थांबवलंय, शमवलंय, शांत केले गंगेच्या पात्राप्रमाणे. जो आधी उसळलेल्या दर्याप्रमाणे पिसाळला होता त्याला शांत केलं या सागराप्रमाणे कामगिरी करतोय. धावसंख्या 29 वर. 72चं लक्ष. आता सुद्धा हुकरचा प्रयत्न वारंवार अडवा जातोय, परंतु समोरचा गोलंदाज सुद्धा शाकीर्द आहे, हुशार बिरबल आहे, हे आपण विसरून चालता कामा नये. त्याला तो थांबवतोय. गोविंद दशलक्ष्मण धुमाळ साहेबांचं आगमन आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. सागर हा घे आता सागरला बॅट्समननी फसवलं म्हणू शकतो. सागरला वाटलं की पुन्हा आडवा येणार, क्रॉस बॅटेड मारायचा फटका माझा प्रयत्न केला, पण तो नाही. तुकारामने अक्षरशः त्या शाकीत परत दाखवला चतुर बिरबळ पद्धतीने. फुल लेंथ होता आणि बाईसचे चार. तुकारामने परंतु त्या ठिकाणी पाहिलं की त्याचा स्टान्स दाखवला आणि फटका स्वतः आवरला. रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता. हो, लॉफ्ट केलंय समोर, अगदी समोर खेळलंय आणि उमेश चेंडूच्या खाली पोहोचतोय. ज्याच्या हातातून झेल निसटणं म्हणजे जणू काय वाघाच्या जबड्यातून शिकार निसटणं. फलंदाज बाद. विकेटचं पतन झालं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. धावसंख्या 29 वरती नव्हे तर 33 वर आहे. 33 ऑन द बोर्ड. नेल्सन आकडा आलेला आहे. 3 फॉर 3. 33 करोडची मॅच आपण हारलो ऑस्ट्रेलिया विरुद्ध. 33 करोडचं बक्षीस होतं, ऑस्ट्रेलियाने जिंकलं आणि ऑस्ट्रेलियाला उधाण आलं त्यांच्या खेळाडूंना. आणि मग मिशेल स्टार्क आणि पॅट कॉमिन्सला करोडोमध्ये गणलं गेलेलं आहे. 20 करोडच्या पलीकडे दोघांना, 20 आणि 24 करोड. त्याचं कारण म्हणजे विश्वचषक जिंकून दाखवला. म्हणजे जिंकून दाखवल्यानंतर तुमचं भाव कसं वधारतं हे तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे. म्हणजे परफॉर्मन्स फार महत्त्वाचं असतं, जे तुमची किंमत वाढवत असतं. जग फक्त एवढंच पाहतं की कोण जिंकतोय, त्यालाच किंमत आहे. बाकी तुम्ही काही करा, किती प्रयत्न करा, जर तुम्ही हार पत्करी तर तुमची किंमत शून्य आहे. म्हणून जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर दुरूनच सलाम आहे. म्हणून नेहमी जगामध्ये किंवा आयुष्यामध्ये मागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं. मागे काय घडलं त्याचा अभ्यास करून पुढे त्याचा वर्तमान काळामध्ये कसा वापर करायचा प्रॉपरली हा प्रयत्न करणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही तेव्हा त्या यशाला गवसणी घालू शकता आणि भविष्य तुमचं उज्ज्वल करू शकता. हा प्रयत्न जीवनात पण चालतो आणि खेळात पण केला पाहिजे. क्रिकेट आणि जीवनामध्ये साम्य खूप आहे. हा फटका कुठे मारायचा होता आणि कुठे मारलाय, उडवला ऑन साईडला आणि झेलचा प्रयत्न सफल ठरलाय. बॉलर बघा खाली बसलाय, त्याला विकेट पाहिजे होती की नको नंतर नक्की बघा. मला वाटतं त्याला जास्त आनंद झालाय झेल टिपल्यामुळे किंवा त्यांना सरप्राईज झालं की हा झेल घेतला कसा, असं असू शकतं. विकेटचं पतन. प्रेक्षक सिरियसली घेऊ नका, लीग आहे जरा मी मजा घेतोय. आणि बघा या ठिकाणी हा बघा खुर्ची टाकून बसलाय साहेब पाय सुद्धा लांब केलेत म्हणजे कॅमेऱ्याची गरज आहे आता त्यांना. तिथे कॅमेरा पाहिजे. दुसरा कॅमेरा इथे पाठवावा लागेल. 4K द्यायला लागेल. 4K. 33 वरतीच विकेटचं पतन होत आहे. चौथा गडी गारद झाला.
निल्सन आकडा आला की डेव्हिड सेपट पण टूनकन उडी मारायचे, प्रेक्षकांना आनंद द्यायचे. हो, हा सुद्धा चेंडू उडी मारतो टूनकन, खूपच फुलरलेन, बिमरचा इशारा. त्याच्यावरती टोळवायचा होता मोठा फटका आणि दोन्ही गाड्या एकाच वेळावरती ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता. फलंदाज बाद, फ्रीट वरती नो बोलती फलंदाज बाद होते, तो म्हणजे रनआउट झालेला आहे. क्या बात आहे. पुढचा फ्रीट असेल परंतु विकेटचं पतन झालं. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा नाद फसला त्या ठिकाणी. आणि बघा, जो तुम्हाला नो भेटला होता त्याचा तुम्ही फायदा न उचलता स्वतःचा जीव धोक्यात टाकलं आणि पायावरती कोराड मारून घेतली. विकेटचं पतन. पुढचा फ्री हिट चेंडू असेल, ती पर्वणी आहे स्ट्रायकर बॅट्समनला. उघडा डोळे, बघा नीट, येणारा चेंडू आहे फ्री हिट. धावसंख्या बघूया आपण, आतापर्यंत झालेली आहे ती 35. अजून एक फुलर लेंथ आणि हा तर वाईट फ्रीट कंटिन्यू. मोहन पॅरे त्या ठिकाणी पंचगिरी करतायत. फ्रीट कंटिन्यू, पर्वणी मिळते. चौथं षटक सुरू आहे. 5 षटकात 72 धावा करायच्या आहेत. फ्लाईट देण्याचा प्रयत्न, फ्रीट चेंडू काढला अगदी मस्तपैकी. क्या बात आहे. असं वाटलेलं की बॅट्समन रिमांडमध्ये घेईल. साहेबांना माहिती आहे, बाबर साहेबांना, की रिमांडमध्ये कसं घ्यायचं, पण तो नाही, तिथे अगदी दूरवरती चेंडू ठेवला आणि तो डॉट काढला गोलंदाजाने. स्टेटर वन. पॉज घेतला, स्वतःला सावरलं, ब्रेक लावला आणि टर्न केलं. पण तो बघा काय झालं, बॅकअप छान आहे. चेंडू निसटला होता फिल्डरच्या अगदी दोन्ही पायांच्या मधून. त्या परिसरातली आउटफील्ड फास्ट आहे असं कारण असू शकतं. फिल्डिंगचा दोष नाही येतो असे फिल्डर सांगतायत. धावसंख्या इथे पुढे सरकत असताना 38 वर. फुल टॉसला ड्राईव्ह केलाय आणि बघा त्या ठिकाणी कव्हर केले लॉंग ऑफला. फेकी पण अगदी रॉकेट फेकी आहे. श्यामजी हळुवारपणे थ्रो करतायत अगदी शांत डोक्याने. 34 धावांची गरज आहे फक्त 8 चेंडूंमध्ये. तो प्रयत्न करतोय आणि दूर पर्यंत बॅट पोहोचत नाहीये. अगदी 8 चेंडू 33 धावांची गरज. हो, अहो लहानपणी पण इतका लुजर भेटला नसेल तुम्हाला, आज इतका भेटलाय तुम्हाला. इतका अलगट टप्प्याटप्प्याने चेंडू मिळतोय आणि बॅट्समनची जर का परीक्षा घेतात की काय बॉलर मिस्टर दीपक, की मला मारून दाखव, मी टप्पा टाकतोय. हेच तर मजा आहे लेगची. हो, आत्ता फेकून दिलाय. अजून एक बाईक येते त्या ठिकाणी. मगाशी तर एका बाईकला चेंडू आदळ असता, परंतु आता सुरक्षित गेला आपल्या फार्म हाऊस कडे बहुतेक. आणि 6 धावा मिळतात. षटकार खेचलाय. आगाज करते दोनों का फलंदाज कि हम भी किसी से कम नहीं, हमको मिटा सके जमाने में दम नहीं. धावसंख्या पोहोचवलेली आहे षटकाराने तब्बल 46 वर. पंचेचाळीस. आणि बघा आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता ट्रॅक्टर चाललाय. ट्रॅक्टर तो सुद्धा थांबलाय. बघा आवाज ऐकल्यावरती लगेच थांबला. की आमचं नाव कोणी घेतलं, कसं काय कळलं. 6 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. बघा त्याने पोझिशन घेतली, अगदी गुडघ्याला हात बांधले आणि बघतायत मॅच. वा फिल्डर, आपण या फिल्डर या. बॉल नसू दे या. आधी तुम्ही पाहिजेत आम्हाला, बॉल मिळतील अजून. या बॉल पण आला आणि फिल्डर पण आला. हे ट्रॅक्टर बघू शकता आपण. अगदी मेहनत करणारे ही माणसं बघा. त्यांनी पण टोपी धारण केली आहे, फक्त हातात बॅट नाही म्हणून. वा त्यांना सुद्धा इथे स्वतःला आवरावं लागलं. बघा किती आनंद घेत आहेत. त्यांनाही पर्वणी आहे की लीग सुरू आहे, आपण आनंद घेऊया. काही चेंडू बघूया. 6 चेंडू शिल्लक आहेत. ओ अपिश खेळायचं होतं. अप्पर कट मारचा प्रयत्न होता, बॅकफुटला गेला गोलंदाज बॅट्समन आणि गोलंदाजाने त्या ठिकाणी स्लोअर 1 टाकला होता जेतूने. धावसंख्या स्थिर आहे 45 वर. हा उचललाय, सरळ समोर लॉफ्ट केलाय आणि पुन्हा उमेश झेल टिपतोय. फलंदाज बाद.
बॅट्समन तर अगदी बॅट एवढा आहे बहुतेक, पण ते काय फटके मारले त्यांनी मस्तपैकी. वा वा. आता नितीन जात आहेत. मजा घेतात, सगळ्यात आनंद सोहळा इथे सुरू होतोय. प्रेक्षको निमित्त आहे कोराले प्रीमियर लीग 2024. एका गावची ही 4 संघांची जत्रा आहे. म्हैसाची यात्रा बहुतेक संपल्यात जमा आहे, त्यात ह्या यात्रेने भर घातली आहे. प्रेक्षकांना इथे आनंद देत असताना हा क्रिकेटचा सोहळा, इथे देखणा सोहळा पाहतोय. नवीन फलंदाज गेलाय. हो, गेला गेला अगदी मस्त पद्धतीने बॅट वर केली, रोल केली आणि अपिश खेळत असताना अपरकट कव्हरच्या डोक्यावरून लगावलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. वेगाने 2 धावा पूर्ण सुद्धा झाल्या. त्याला स्ट्राईक पाहिजे. नॉन स्ट्राईकला सांगतो की थांब, मला जास्त चेंडू खेळू दे जरा, मी आत्ताच नुकताच आलोय खेळाडू कक्षातून. धावसंख्या दोन्ही पुढे 47 वर. हळूहळू रक्षक गाठण्याचा प्रयत्न आहे, हा हुक केलाय. आणि बघा चेंडू गेला, पुन्हा एकदा निसटला आपल्या ध्येयाकडे आणि ध्येय गाठलं. 2 फिल्डरना चकमा दिला. चेंडू जिंकलेला आहे, चौकार. आता अवघड झालंय. 2 चेंडू शिल्लक, 21 धावांची गरज. धावसंख्या 51 झाली आहे. 72चं लक्ष होतं. टू डिलिव्हरीज टू गो. हा बॅटचा पुढच्या टोकला मिडल झालाय, पण तो टायमिंग नव्हतं नीटचं. एलिव्हेशन प्राप्त नाही झालं. आणि त्या दरम्यान उमेश जातोय, कव्हर करतोय आणि शेवटचा चेंडू निदान भेटला ह्या फलंदाजाला, ज्याचं नाव आहे संकेत. संकेतनी बॅट सुद्धा बदलली आहे. शेवटचा चेंडू खेळायचा आहे, आता काय खरं नाहीये. बॉलरचं पण खरं नाही आणि बॉलचं पण खरं नाहीये. बघूया शेवटचा चेंडू. ओ सामना समाप्त झाला. खूप मोठ्या फरकाने सामना जिंकलेला आहे. 52 धावसंख्या झाली. 20 धावा कमी पडल्या, म्हणजे 21 धावाने जिंकलाय सामना. तो म्हणजे स्वप्नील स्मृती 11 या संघाने. अभिनंदन आणि कौतुक करूया पूर्वा स्पोर्ट्सचे. पूर्वा स्पोर्ट्स मी पहिला सामना गमावलाय बहुतेक.